नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दही बटाटा पुरी। बाहेर गेल्यावर सर्वांनाच चाट काहीतरी खावंसं वाटतं, दही बटाटा पुरी, पाणीपुरी, शेवपुरी। पण तीच जर आपण घरी जर बनवली तर ती खूप सुंदर होते। तर त्याकरता मी ह्या पुऱ्या घेतलेल्या आहे, पाणीपुरीच्या किंवा दही बटाटा पुरीला ह्या पुऱ्या चालतात। हे मी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत। ही मी ग्रीन चटणी घेतलेली आहे, याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलला मिळेलच, ग्रीन चाट चटणी। तर तुम्हाला काय करायचं हे बघताना अनिता केदार रेसिपीज ग्रीन चाट चटणी किंवा अनिता केदार रेसिपीज चिंच खजूर गुळ यांची चटणी असं तुम्हाला सर्च केल्यावर लगेच मिळेल। या दोन्ही चटण्यांचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। ही घेतली आहे मी बारीक शेव, 0 नंबरची शेव म्हणतात त्याला। ही कोथिंबीर सजावटी करता आहे। हे मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत बारीक। हे आहे सैंधव मीठ, हे आपल्याला थोडं यात घालायचं आहे चिंच गुळाच्या चटणीत आणि काही बटाट्यात घालायचं आहे। हा आहे चाट मसाला, याने पण चव सुंदर येते। ही आहे जिरा पावडर, ही पण आपल्याला यात थोडी घालायची आहे। ही मी घेतली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, ही जास्त तिखट नसते आणि ही आपल्याला ह्या चिंचेच्या चटणीत आणि वरून सजावटी करता घालायची आहे। ही घेतली आहे मी पिठी साखर, आपल्याला दह्यात घालायची आहे। दही पण मी घरीच बनवलेलं असतं, इथे तुम्ही बघू शकता। हे दही घरी बनवलेलं आहे आणि हे आपल्याला घ्यायचं आहे। हे तुम्ही जर दही ही चटणी चिंच गुळाची आणि ही ग्रीन चटणी बनवून ठेवली तर आपण झटपट असं बनवू शकतो। तर आता आपल्याला पाहिजे तेवढे यात दही घ्यायचं आहे। या दही बनवण्याचा व्हिडिओ पण तुम्हाला मिळेलच। आता या दह्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी इथे सैंधव मिठाचा वापर करते कारण आपण हे कच्चंच खाणार आहे म्हणून। आणि पिठी साखर, हे माझं गोड दही आहे, जास्त आंबट नसतं। जर आंबट तुमचं दही असेल तर तुम्ही थोडी जास्त घाला पिठी साखर। मी साधारण 3 चमचे घातली आहे। हे 300 ग्राम दही घेतलं आहे मी जवळजवळ आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पिठी साखर मी घेतली आहे म्हणजे हे पटकन मिक्स व्हायला पाहिजे म्हणून। हे मी अर्धा लिंबू पण घेतला आहे। हे कशा करता मी तुम्हाला सांगते। हे मी जे बटाटे कुस्करवून घेणार आहे आणि त्यात कांदा घालणार आहे। तर मग बटाटे कुस्करल्यावर कांदा मिक्स केल्यावर थोडं काळपट पडतं, ते पडू नये म्हणून आपल्याला यात मीठ घालायचं आहे थोडंसं। हे बघा बटाटे छान कुस्करून झाले आहे। हे वेगळं वेगळं पण घालू शकतो, पण मी पटकन होण्याकरता पुऱ्या नरम नको व्हायला म्हणून हे मी एकत्रच करून घेते, म्हणजे झटपट पुऱ्या आपल्याला भरता येतात। यात आता आपल्याला हा कांदा मिक्स करून घ्यायचा आहे। कांद्याचं प्रमाण कमी असतं। आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनिता केदार्स रेसिपीजच्या बाजूला एक आयकॉन असतं, सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं असतं, त्यावर क्लिक करा। त्यानंतर घंटीचं चिन्ह येईल, त्यावर क्लिक करा, म्हणजे हे मी छान व्हिडिओ जे रोज अपलोड करते त्याचा तुम्हाला नोटिफिकेशन लगेच तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही ते लगेच माझे व्हिडिओ बघू शकाल।
तर तसं नाही केलं तर तुम्हाला ते शोधत बसावे लागतील माझे व्हिडिओ. आधीचे पण माझे जवळजवळ 155 ते 60 व्हिडिओ झालेले आहेत. तेही तुम्ही बघा आणि तुम्ही बघितल्यावर तुम्ही लगेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करायचे आहेत, म्हणजे तेही बघू शकतील आणि याचा आनंद घेऊ शकतील हे पदार्थ कसे बनवायचे ते. आता हे बघा, यात हे लिंबू पिळून घ्यायचं आहे. ह्याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. बटाट्याच्या चवीप्रमाणे मीठ, थोडीशी जिरा पावडर. जिरे हे फार थंड असतात शरीराकरता. आणि चाट मसाला. आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया. मी हे 5 बटाट्यांना 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. आता हे म्हणजे आपण पुरीत भरल्यावर या बटाट्याची पण चव छान लागेल, म्हणून हे घालून घ्यायचे आधीच. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. आणि आपल्याला चिंचेच्या चटणीत पण थोडं मीठ आणि लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे, जेणेकरून रंगही छान येईल आणि ती चिंचेची चटणी पण आपली चवीला मस्त लागेल. हे बघा, या चटणीत मी अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घालते आणि थोडंसं मीठ, आणि हे मिक्स करून घेते. बघा, आपण तिन्ही याच्यात सगळं घालून घेतलेलं आहे, म्हणजे त्यामुळे चव अतिशय सुंदर लागणार आहे. आता आपण पुऱ्या भरायला सुरुवात करूया. आता इथे बघा, या अशा अंगठ्याने आपल्याला पुऱ्या फोडून घ्यायच्या आहेत. हे बघा, आता ह्या पुऱ्यांमध्ये आधी आपल्याला हे कांदा बटाट्याचं मी हे घालून घ्यायचं आहे. याने काय होतं, पुरी नरम पडत नाही. जर आधी दही घातलं तर पुरी नरम पडते. हे असं सगळ्या पुऱ्यांमध्ये हे असं घालून घ्यायचं आहे. आधी थोडं थोडं घालायचं आहे. मग परत आपण मध्ये दही सगळ्या चटण्या घातल्यावर परत वरून घालणार आहोत. हे बघा, आता यात आधी आपण ही ग्रीन चटणी घालूया. अशी घट्टच बनवायची, बिना पाण्याची. अशी सगळ्या पुऱ्यांमध्ये मी भरून घेते. आता आपल्याला गोड चटणी घालायची आहे. हे आता राहिलेली. आता परत आपल्याला हे बटाटा आणि कांदा हे घालायचं आहे, म्हणजे हे पोटभरीचं पण आहे आणि चवही छान लागते.
हे असं. आता पुन्हा आपण यावर दही घालून घेऊया. आता आपण दही घालून घेऊया. बघा असं मस्त दही घालून घ्यायचे. पुन्हा त्याच्यावर आपल्याला थोडीशी चिंचेची चटणी, ग्रीन चटणी, आता आपण यावर शेव घालणार आहोत. कोथिंबीर, थोडासा लाल मसाला, बघा मस्त आपली दही बटाटा पुरी झालेली आहे. पुन्हा आपण यावर थोडं दही घालून घेऊया. अतिशय सुंदर आपली दही बटाटा पुरी झाली आहे. एकदम चवदार, चटकदार, मस्त झालेली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.